to safeguard our heritage sites in the name of development. It is also noted that the construction is not permitted within 100 meters of heritage site. In this regard, what steps are the government intend to take to आणि तुम्ही सांगला की कोणतरी करता पण विदिन 100 मीटर्स खंयचोच मॉल खंयचेच ऍक्टिव्हिटी आम्ही बफर झोन हांवें नोटिफाय केला. अरे हांव मिनिस्टर आसतना हांवें नोटिफाय केला आनी हे कोण सांगता की विदिन आम्ही बफर झोनाक. ओल्ड गोवा ही हेरिटेज साइट असून थंय डेव्हलपमेंट करून मॉलाचो प्रोजेक्ट मुखार हाडून थंय डिस्ट्रक्शन करचे न्ही अशें गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रेसिडेंट आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हे अधिवेशना दरम्यान उलयले. त्याच प्रमाण केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा हांणी ओल्ड गोवा मॉलाच्या प्रोजेक्टा संबंधान प्रश्न उबारले. तशेंच सरकार हाचेर कितें करतलो म्हण तांणी कॉलिंग अटेन्शन रेज केले. मजगती ओल्ड गोवा कसलेच स्ट्रक्चर उभारपाक आपल्या खात्यांकडल्यान परमिशन दिल्ले ना म्हण मंत्री विश्वजीत राणे हांणी स्पश्ट केले. फक्त एक्सपोजिशना दरम्यान आमी फॅसिलिटेशन सेंटर आनी हेर कांय इन्फ्रास्ट्रक्चराक ASIच्या परमिशनान मान्यताय दिल्ली. आपणे खुद्द बफर झोन नोटिफाईड केल्लो आसून ओल्ड गोवा हेरिटेज सायटार कोणाकूय 100 मीटर अंतराचेर बांदकाम करपाक परमिशन दिल्ले ना. जे कोणी झाडां कापल्या तांचेर सक्तीची कारवाय जातली म्हण मंत्री विश्वजीत राणे हांणी स्पश्ट केला. Heritage site at Old Goa near the Cathedral of Bom Jesus. These are not remnants of war. These are pieces of heritage. Because Chief Minister statement करचो आर्किओलॉजिकल सोसायटी आर्किओलॉजिकल ASI सांगचे की ते घेवन आपले पोजेशनान दवरून पॉस्टेरिटी खातीर राखचे म्हणून. हे अशें डेव्हलपमेंटाच्या नांवान डिस्ट्रक्शन कोता येना. लोक उंचाबळ जाल्ले आहा स्टेटमेंट करचो मुखेलमंत्री. proposed mall project at World Heritage Site in Old Goa. Speaker, sir, the attention of the House is drawn on the proposed mall project near the Basilica of Bom Jesus, situated at the Old Heritage Site in Old Goa. Citizens across Goa fear that the government is failing to safeguard our heritage sites in the name of development. It is also noted that the construction is not permitted within 100 meters of heritage site. In this regard, what steps are the government intend to take to halt the proposed mall project at Old Goa and ensure the identity and sanctity of Basilica of Bom Jesus remains preserved? Speaker, sir, this is not the first project. हेच्या पयलीं थिंग बोंगलो काळा अजून तो आहा तेजे बोंगलाचेर कांय डिसिजन जालें ना. आतां न्यू प्रोजेक्ट येता. स्पीकर सर, म्हाका दिसता 40 40 आमदार उबे रावतले आनी म्हणटले हो प्रोजेक्ट थिंग नाका. आनी स्पेशली दीस मॉल म्हाका दिसता देवा तरी भिवपा जाय आमी आनी हो प्रोजेक्ट ताबडतोब आय नीड एश्युरन्स एंड से दॅट दीस मॉल वॉट एवर प्रोजेक्ट काल हजारान लोक येला हेजे मुखार लाखान लोक येतलो. स्पीकर सर, देवा तरी भियाय आनी हो प्रोजेक्ट म्हाका दिसता वी हॅव टू स्टॉप एट यू मेक अ स्टेटमेंट. एक मिनिट. कॉलिंग अटेन्शन आयला फाल्यां. स्पीकर सर, कॉलिंग अटेन्शन म्हाका आयिल्लें आसा. फाल्यां म्हाका दिसता हावजान येतलें. आय विल रिप्लाय एप्रोप्रिएटली विथ ऑल डिटेल्स. येस. DTP हांगा आसा. ओल्ड गोवा जे कितें परमिशन फक्त एक्सपोजिशनाक आमचे डिपार्टमेंटाक परमिशन मागलेले विदीन चर्च प्रिमायसीस फॅसिलिटेशन सेंटर आनी ते कांय इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली फॉर दॅट इज द ओनली परमिशन विथ ASI परमिशन दॅट वी हॅव गिवन. आनी तुमी सांगला की कोण तरी करता पण विदीन 100 मिटर्स खंयचोच मॉल खंयचेच ऍक्टिव्हिटी आमी बफर झोन हांवें नोटिफाय केला. अरे हांव मिनिस्टर आसतना हांवें नोटिफाय केला आनी हे कोण सांगता की विदीन आमी बफर झोनाक आमी ब्रीच करतले. प्रश्नच ना ब्रीच करपाक. ते 100चे 150 करपाक की भायर हरकत ना. आमी सगळे चर्चीस कॉन्झर्वेशन सायट्स सगळे एंड स्टेट कॉन्झर्वेशन सायट्स भोवती बी पूण आमकां ते मातशें पळोवचें पडटले. गांवांनी जे कितें स्टेट कन्झर्वेशन स्टेट सायट्स जे प्रोटेक्टेड आहा तेजे भोवती बी 100 मिटर दवरपाची गरज आहा. आमी ऑलरेडी इनडायरेक्टली इनफॉर्मली आमी परमिशन दिवपाचें ना म्हणून सांगलेलें आसा. पूण ओल्ड गोवा एज अ हेरिटेज सायट there is no question of anybody building any structure within that 100 meter buffer zone was notified during my time as town and country planning minister. Before that nobody even ventured into notifying it. and म्हणूनच तुमकां सांगता आता फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या ऑफिसराक तुम्ही सांगला की झाडां कापला परमिशना शिवाय केले असतले ते काम. देर इज नो क्वेश्चन ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट गिविंग एनी परमिशन. देर इज नो क्वेश्चन ऑफ town planning. I have asked the town planning officer to give me a written submission so that I can circulate it to the media. तुमकां मागीर योग्य तरेचे प्रोटेस्ट करपाक जाय जाल्यार कायदो अनुसार तरी पळय हे सगळे सबमिशन जे आमकां दिल्ले तेन्ना ASI NOC रिक्वेस्ट फॉर रिलीज ऑफ सँक्शन फॉर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट बेसिकली फॉर बॉम जीसस अंडर पिलग्रिमेज रिज्युनेशन स्पिरिच्युअल ऑगमेंटेशन ड्रायव्ह प्रसाद स्कीम आनी हेच आमी परमिशन दिले विथ ASI नॉर्म हे दिल्ले आसा. हे सगळे गोष्टी
जे कोण प्रोटेस्ट करता तांकां विनंती करता हांव की पयलीं तुमी व्हेरीफाय करा. आमच्या डिपार्टमेंटान दिवंक ना, आमी ते एक्शन घेतले. कसलें एक्शन पण एक्शन एक्झॅक्टली हांवें मागयलां कितें आहा तें कित्या खातीर हें जाल्लें आसा. फॉरेस्ट डिपार्टमेंटान परमिशन दिवंक ना, झाडां कोणी मारल्या तेजेर एक्शन जातलें आनी खंयचीच एक्टिविटी विदीन बफर झोन आमी दिवचे ना. परत सांगता मिडिया आमचे भाव सगळे जे हांगा आसा की हांव मंत्री जावन हांवें हे सगळे जे आमचे हेरिटेज सायट्स आसा अँड कॉन्झर्वेशन एरिया तेजे भोवती जे आमचे बफर झोन नोटिफाय करून रिजनल प्लॅनाचेर ते मार्किंग करपाक हांवें घेतल्या. आनी म्हाका दिसना की म्हाज्या टायमान कोण करतले. अँड प्लस हे बी घाला की ऑलरेडी 3,550 सर्वे नंबर्स आर अंडर फॉर मॅनग्रोव रिझर्व अँड कॉन्झर्वेशन. हेच्या खातीर नोटिफाय करपाचो आमी प्रोसेस चालू केला. फुडल्या 2 म्हयने भितर आमी ते करतले. पण कोणूच म्हणू शकना. सॉल्ट पॅन्स एक्टिव्ह, इनएक्टिव्ह सॉल्ट पॅन्स आणि त्याच बरोबर 3,555 सर्वे numbers which are indicating they are mangroves. So that is being verified with the Government of India agency. Minute we get that, we'll correlate it and we'll notify it, and there will be no question of any kind of construction activity or anything in that periphery in those areas. And plus we are taking a meeting now around the salt pans. Certain area has to be kept because we have to preserve this. And they are all sensitive areas. They are like eco-sensitive areas. We will not allow any activity around that. So best आहे तुमकां सांगपाक. नाल्यार कित्याक कोण म्हणटा प्रोटेस्ट केले. अरे प्रोटेस्ट करण्याचे पयलीं म्हायती काडा की बाबा तुमच्या डिपार्टमेंटान आमचे दिल्या काय ना परमिशन. आमी कांयच परमिशन दिलें ना आनी तो डिपार्टमेंट परमिशन दिवचें ना. परत एकदा म्हाज्या ऑफिसांतल्यान डायरेक्शन्स वयतले की व्हेरीफाय करा आनी खंयचीच एक्टिविटी विदीन 100 meters or within the it's a sacred place and a highly religious place. It is a belief of several people, not only from Goa but internationally, and we are here to protect it and we will ensure that no such activity takes place. आता मुद्दम करता लोक आता तुमका ना हांव ते सांगू शकना. तूं आता मुद्दम बी म्हणून तूं मागीर ते हायलायट मुद्दम केला म्हणून सांगता. हांवें म्हाका एक्चुअल मंत्री म्हणून तुका परमिशन स्ट्रिक्ट एक्शन जातले. फॉरेस्ट DCFाक आपयला. DCFाक सांगला वचून इन्स्पेक्ट कर, PCFाक रिपोर्ट दी आनी ताबडतोब आयज सांचे पर्यंत FIR फायल करा. आनी एक लक्षात घ्या, हांव जो पर्यंत हांगा मंत्री आहा म्हाज्या डिपार्टमेंटान खंयी वायलेशन जाल्यार आनी मिडियानी खंयचेय वायलेशन हाडल्यार हे प्रोटेस्ट करून वातावरण बिगडपाचो प्रयत्न काय लोक करता. तेज्या ऐवजी तुमी आमकां एक पत्र तरी बऱ्या आनी पत्र दिवन म्हाका तरी मेळा आनी हांव ताबडतोब तेजेर एक्शन घेवपाक फुडें फाटीं करचो ना. कारण हेरिटेज सायट्स हे प्रोटेक्टेड सायट्स आहा अँड वी आर हियर टू प्रोटेक्ट द प्रोटेक्टेड सायट्स. आयज इट इज नॉट ओनली पर्टेनिंग टू अ पर्टिक्युलर रिलिजन. इट इज अ हेरिटेज सायट. It's a place of worship, and also not only a place of worship, such an internationally exposition जाता. जगभरचे लोक थंय येता. त्याच बरोबर हांव मंत्री जावन आमी हे सगळे गोष्टी प्रोटेक्टेड आनी हे बफर झोन आमी अराउंड दॅट एरिया वी हॅव ऑलरेडी नोटिफायड. आय थिंक आय मस्ट फर्स्ट डिसिजन आय टूक वॉज दॅट. आनी ते प्रश्न करपाक परत हायलायट करा की 3,555 सर्वे नंबर्स आर इन द प्रोसेस ऑफ बींग व्हेरीफायड बाय गव्हर्मेंट ऑफ इंडियाज एजन्सी. सो वी कॅन डू मॅपिंग अँड दीज 3,555 सर्वे नंबर्स will be informed to you within the next 45 to 60 days, and they will be totally 100% notified and protected mangrove reserves. आणि इको सेन्सिटिव्ह आमचे सॉल्ट पॅन्स इनएक्टिव्ह अँड एक्टिव्ह आणि त्याच्या भोवती बी काही एरिया आम्ही फ्रीज करतले.